हरे कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची हास पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण 47 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार केलेला होता। त्यासाठी एक दोन दृष्टांत पण माऊलीने दिलेले आहेत आणि त्या दृष्टांताचा आपण विचार केला होता। जसं एखादी जमीन असते, ती जमीन आपलं पोट फाडून वृक्षांना जन्म देते आणि त्याच्यापासून निर्माण होणारी फळं फुलं याची मात्र ती अपेक्षा करत नाही। असा कर्मयोगी असतो, असा संन्यासी असतो। कर्मयोगी आणि संन्यासी यांच्यामध्ये फरक नाही असं स्पष्टीकरण गीता ज्ञानेश्वरी आपल्याला सांगत आहे। आणि म्हणून त्याच पद्धतीच्या ओव्या माऊलींनी वरती वापरलेल्या आहेत। वर्णन फार सुंदर केलेलं आहे। एक दोन ओव्या वरच्या आपण बघूया कुठल्या आहेत, की हा श्लोक जो आहे तर हा श्लोक क्रमांक 1 वरच्या ओव्या आपण बघायला लागलोय आणि त्यातली 44 नंबरची ओवी आपण काल बघितली, 45, 46 आणि 47। आणि त्यानंतर आता परत वर्णन करतात आणि दृष्टांत देऊन हा श्लोक संपवतात माऊली। आता परत 2-3 ओव्यांचा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे। मूळ मुद्दा आहे की मनामध्ये कुठल्या प्रकारची कर्तृत्व वृत्ती आणि भोक्तृत्वाची म्हणजे मी भोगलो याची आठवण, या दोन्ही गोष्टी विसरता आपल्याला आल्या पाहिजेत। बाकी काही नाही त्यामध्ये। आपण जे करतो ती विसरत गेलो पाहिजे। आपण केलेलं लक्षात ठेवतो, त्याच्याबद्दलची अपेक्षा वाढवतो आणि अपेक्षा वाढल्या की आपल्याला दुःख होते, कारण आजपर्यंत कुणाच्याच अपेक्षा सगळ्या पूर्ण झालेल्या नसतात म्हणून आपलीही होणार नाही असं गृहीत धरून तो विचार आपण करत नाही। त्यामुळं ही अपेक्षा माझी पूर्ण होईल की नाही याचा विचार न करणं। आणि दुसरी गोष्ट की जर मी काहीतरी करत असेल तर त्याच्याबद्दलचा अभिमान मनामध्ये येऊ न देणे। मी करतो म्हटलं की अभिमान आलाच। आपण त्या ठिकाणी विचार केला आहे आणि सूक्ष्म अभिमानाचा सुद्धा विचार केलेला आहे। मोठी मोठी माणसंसुद्धा फोटोसाठी आणि आपल्या डिजिटल पोस्टरसाठी तळमळत असतात बरं काय। आपलं कुठंतरी पोस्टर दिसलं पाहिजे आणि दिसलं पोस्टर ना त्यांना आतल्या आत आनंद होतात। ते आपल्या जवळच्या शिष्यांना पण सांगत नाहीत की मला आत आनंद व्हायला आहे माझं पोस्टर बघून, पण हा सूक्ष्म अहंकार आहे, तो सुद्धा जायला पाहिजे असं ज्ञानेश्वरी बोलते। फार खोलात शास्त्र आहे परमार्थाचं। आणि असं जर विचार करणारा कोण असेल तर त्याला कसं दुःख होईल सांगा बघू। जो काय कुणासाठी काम करतोय असं त्याला कधीच वाटत नाही। असं जर असेल ना तर दुःख व्हायची वेळच येत नाही। आणि त्यासाठी निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान, त्यालाच संन्यास म्हटलेला आहे, कर्मसन्यास। या दोन्हीचा कर्मयोगी आणि कर्मसन्यासी 2 शब्द गीतेचे परवलीचे शब्द आहेत, त्यामुळे ते शब्द आपण लक्षात ठेवले पाहिजेत। पण काल एक झाडाचं उदाहरण घेतलेलं होतं आणि त्या झाडाच्या उदाहरणावरून वर्णन केलेलं आहे। त्यामध्ये काय माऊली बोलतात, ऐके सकळ संमत जगी अर्जुना तोची योगी, जो कर्मे करुणी रागी नोहीची फळी, जैशी मही हे उद्विजे जनी अहम बुद्धी विन सहजे, आणि तेथीचे तिये बीजे अपेक्षिना, तैसा अमनयाची आधारे जातेची अनुकारे, जे जेने अवसरे करणे पावे, तैसे ते उचित करी परी साटोपे नोहे शरीरी, आणि बुद्धी ही करुणी फळेवरी जायची नाम, ऐसा तोची संन्याशी पार्थागा परियेशी, तोची भरवसेनेशी योगीश्वरम, वाचुनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते मने हे सांडावे बद्धक, तरी टाको टाकी अनिक एक मांडेची तो। 48 नंबरच्या ओळीमध्ये आता काय बोलतात बघा, की 1-2 शब्द आहेत बघा, टाको टाकी। वाचुनी उचित कर्म प्रासंगिक म्हणजे प्रसंगानं प्राप्त होणारी जी, उचित शब्दाचा अर्थ आहे विहित, योग्य, शास्त्रानं सांगितलंय तसं वागायचं, ग्रंथामध्ये सांगितलंय तसं वागायचं।
गुरुनी सांगितलंय तसं वागायचं. ज्येष्ठ लोक आहेत ना, त्याला धर्म नाव असं ठेवलेलं आहे. ज्येष्ठ माणसं जे आचरण करतात तया नामू धर्मू ठेविती, माऊलींची जुळी आहे. आता हे जर आचरण जर असेल तर ज्येष्ठांचं आचरण बघून वागणं, शास्त्राला विचारून वागणं, श्री गुरूंना विचारून वागणं, याला विहित कर्म म्हणतात. हे शास्त्रशुद्ध कर्म म्हणतात. म्हणून काय म्हणतात, प्रसंगाने प्राप्त जे विहित कर्म आहे त्याला बंधनकारक मानतो तो, आणि टाकून देतो, आणि तो टाकावं म्हणतो. तो तर पहिले कर्म टाकतात दुसऱ्या तरी एखाद्या कर्माची मांडामांड करत असतो. कारण कायम असंच चालू असतं, आपली कर्म कधी थांबत नाहीत. म्हणून मी टाकलं म्हटलं तर दुसरं चालूच होते ना, मग टाकलं म्हणायचं कशाला. त्याच्यापेक्षा आहे ते कर्म, त्याच्यातली फळाची आसक्ती टाकून करत राहायचं. मला ह्यातून हे मिळणार आहे असं म्हणायचं नाही, पण मिळायचं राहणार आहे काय, मिळणारच ना. उगीच एक 50 टनाच्या ऊसाची कल्पना करून मी ठेवली मनातल्या मनात, उदाहरण बघा, आणि झाला समजा 40 टन, तर त्यामुळे केवढं दुःख होते बघा. त्याच्यापेक्षा 50 टनाची कल्पनाच करायची नाही, राबायचं मात्र व्यवस्थित, त्याचं मशागत खत पाणी सगळं व्यवस्थित, आणि मजेत मजेत पाणी पाजायचं, आनंदानं गाणं हरिपाठ म्हणत उसाला पाणी पाजायचं. पण त्याबद्दलची भावना काय म्हणत नाही. आता शेवटी ज्यावेळी ते पदरात पडेल त्यावेळी ठीक आहे, भगवंताचा प्रसाद आहे म्हणून मी घ्यायला लागलो, त्यावेळी काहीही दुःख होत नाही. पण मनात जर कल्पना करून ठेवली ना, तर ते ह्याच्यामुळं झालं, वेळेवर पाणीच दिलं नाही, सगळ्या जगाला दोष द्यायला चालू बघा. आपण आपल्याला सोडून जगाला बदनाम करण्यात एक नंबर पटाईत असतोय. आपण सगळ्यांच्या बाबतीतला आपण बोलायला लागलोय की आपल्याला सोडून जगाला काय असेल ते सगळी चूक जगावर घालायची. वास्तविक जर विचार केला तर आपल्या फलासक्तीमुळं आपण दुसऱ्याला दोष देत असतो. अपेक्षा असतात ना आपल्या. इथं माऊली म्हणतात, वाचुनी उचित कर्म प्रासंगिक, जे यथाविधी करायचं आहे, उचित आहे, विधिवत आहे, ते वाचुनी म्हणजे ते सोडून, त्याच्याशिवाय तो करतो, तया ते म्हणे हे सांडावे बद्धक. हे कर्म करायला नको, हे मला बंधन करणं काय, ह्याच्यामध्ये मी बंधन पडलं तर मला जन्म मरणाचा फेरा पडणार आहे, असं त्याला समजायचं. हे बद्ध करणार आहे, बंधनकारण मानायचं, आणि टाकून दिलं तरी टाको टाकी अनेक एक मांडीची तो. आणि हे टाकता टाकता दुसरं मांडावंच लागतंय, म्हणजे एक झालं की दुसरं करावंच लागतंय. कधी आपलं कर्म थांबत नाही. त्यामुळं कर्म करावं, पण कर्मफळाची आसक्ती टाकून काम करावं. त्याच्याबद्दल निष्काम कर्म म्हणतात, कामना नसावी त्यामध्ये. आणि त्या अर्थानं माऊली बोलतात की काही जण आहेत, आम्ही श्राद्धविरुद्ध काय घालत नाही आमच्या घरामध्ये. का तर आम्ही आता वेदांताचा अभ्यास करतोय ना, त्यात कुठं सांगितलंय वेदांतामध्ये श्राद्ध कर्म करायला, म्हणून आम्ही श्राद्ध कर्म घालत नाही. किती बोलतात बघा. हे करावं लागतंय म्हणून तसं करतात बरं काय. हे टाकायचंच असतं, आळस असतो म्हणून ती माणसं बोलत असतात. ह्याचा विचार आम्ही श्राद्ध वगैरे काही घालत नाही, कारण ते आम्ही आता वेदांतामध्ये तसलं काही सांगितलेलं नाही. म्हणजे पुढचा अभ्यास आमचा उपनिषदांचा चालू आहे, त्यामुळे उपासना कर्मातला आम्ही काही करत नाही. हा जो आहे ना, यांना नावं ठेवलेली आहेत ना ज्ञानेश्वरीनं, ते म्हणतात हे बंधनकारक मानतात आणि ते टाकतात. पण टाकलं टाकलं दुसरं करतात, काहीतरी दुसरं चालूच असतं ना, ते चालतंय. त्याबद्दल कधी आपण विचार करत नाही, पण याबद्दल मात्र विचार करत असतो. म्हणून मी सांगितलेलं आहे, जरा जरी कुठंतरी काहीतरी झालं, आपल्या गावामध्ये भाऊबंद ढीगभर असतात, केवढी भाऊबंदांची घरं सगळी असतात, त्यांच्या घरात कुठंतरी काहीतरी झालं, बाळंतीण झाली ना, यानं देवपूजा सोडली बघा. का त्या अमक्या त्या पलीकडल्या याच्यामध्ये बाळंतीण झालेल्या आहे, इथंच नव्हे मुंबईत आमचा चुलत भाऊ आहे, त्यांच्या घरात बाळंतीण झाल्या म्हणून मी इकडं देवपूजा करत नाही कोल्हापुरात. काय गंमत आहे बघा, काय संबंध आहे त्याचा. ही आळसामुळं बोलणारी माणसं आहेत बरं का. करायचंच नसते, 15 दिवस तेवढी ढकलता येतात ना देवपूजा, आणि गावाला सांगायचं ती जरा सुत्त काय म्हणून. आम्ही ज्ञानेश्वरी पण मी वाचत नाही, कुठं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले सांगा भाऊ की सुतक आलं की ज्ञानेश्वरी वाचू नका म्हणून. हां ठीक आहे, आपल्याच घरातलं असं काहीतरी वेगळी गोष्ट जर घडली असेल आपल्या घरामध्ये, तर जरूर त्यामध्ये ती पाळणूक म्हणून करावी. पण कुठंतरी काहीतरी घडत असतं आणि त्याचं आपल्याला अंगाला लावून घ्यायचं आणि म्हणायचं मी टाकून देतो, हे चालत नाही, मला सुतक लागलेलं आहे. वास्तविक सुतक वगैरे काही नसतं, यांना करायचंच नसतं म्हणून ते करत असतात. त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की प्राप्त आणि विहित कर्म आहे ते मला बंधनकारक होईल म्हणून टाकतात. सुतकात मी जर ज्ञानेश्वरी वाचली तर मला ज्ञानेश्वर महाराज शाप देतील असं उगीच म्हणायचं. त्यालाही माहिती आहे कुठला शाप आणि कुठलं काय.
तरीसुद्धा तो म्हणत असतोय काहीतरी शाप लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पाळू नयेत. कुठंतरी कोणतरी आहे, पलीकडल्या गलीमध्ये भाऊबंद आहेत, त्यांचं तरी पाळायचं आपल्याला काय गरज आहे सांगा ना. पाळायचं असेल तर पाळणं म्हणजे नुसतं मनाचं सुतक ठीक आहे जो थोडे दिवस आपल्याला काहीतरी शुभकर्म आहेत ना ती करू नयेत. आपल्याच भाऊबंधामध्ये एखादी वाईट घटना घडली किंवा आणखीन काहीतरी आहे तर त्यावेळी शुभकर्म करू नये आपल्या घरात. आता शुभकर्मामध्ये हे काय अशुभ कर्म नाही. मग कोण म्हणेल काय मग देवपूजा शुभकर्म नाही काय म्हणून आम्ही करत नाही. ते शुभकर्म आहेच पण ते टाळायची गरज मात्र नाही आहे. वास्तविक आपल्याला प्रसन्नता वाटते देवपूजा केली की घरामध्ये. मग आपण जर का देवपूजा करू नये, घरामध्ये दिवा लावला, उदबत्ती लावली, कापूर लावले, घंटा वाजवली की घरातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या वाईट निघून जातात असं शास्त्र सांगतं. उगीच काय कापूर उदबत्ती ऊद हे ठेवलेलं आहे काय कशाबद्दल ठेवलं असेल. साधी गोष्ट आहे बघा, कापराजवळ उदबत्ती किंवा ऊद लावला की डास पळून जातात. किती सोपी गोष्ट आहे बघा. मग तशी भूत का पळून जाऊ नयेत, जाऊ शकतात ना. रामरक्षा संध्याकाळी म्हटली, हरिपाठ घरामध्ये म्हटलं, कशाला भूतबाधा बेहने ते माऊलींचीच उभी आहे. ते म्हणतात काय भूतबाधा पळून जातात सगळे. तिथं एकही भूतबाधा टिकणार नाही जर ज्यांच्या घरामध्ये हरिपाठ आहे, हरिनाम आहे, रामरक्षा आहे, विष्णू सहस्त्रनाम म्हणतात, आणखीन असे काही स्तोत्र चालू आहेत, त्यांच्या घरामध्ये असं वाईट व्हायला जागाच मिळत नाही. म्हणून तो ठेका कधी माणसानं सोडू नये. असली विहित कर्म टाकायची आणि भलती काहीतरी करायला लागतेच ना. आता तिथं काहीतरी करायचं नाही आणि दुसऱ्याच्या घरात मात्र काही जर वेळा काय म्हणतात माहिती आहे काय, ते घरात खायला जमत नाही 12 दिवस. भाऊबंधात असं झालंय ना म्हणून पार्टी करायला कुठे जायचं, मुरगुडच्या बाहेर. ही काही गंमत म्हणायची. हे बघा, एक टाकलं दुसऱ्याची मांडामाट. कसं होईल सांगा बघू. म्हणे हे काय आहेत, बंधनकारक आहेत. लोक काय म्हणतील हो शेजारचे, हा घरात आता मांसाहार खायला लागलाय, यांच्याच जवळचं असं झालंय, त्याच्यापेक्षा घर टाळायचं आणि बाहेर काम करायचं. ते ह्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर मुद्दामून हा मुद्दा इथं मांडलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. असं करायचं नाही. शांतपणे, नामाला तरी बाधाच नाही. घरामध्ये नाम सतत घ्यावं. कुठल्याही प्रकारचं घरात काही चालू असू दे. समजा घरातला कोणतरी एखादी व्यक्ती गेलेली आहे किंवा आणखीन काहीतरी घडलेलं आहे की ज्या ठिकाणी सुतक पाळावं लागतं, त्या ठिकाणी नामाला तरी सुतकच पाळू नये. माऊलीच म्हणतात, नाम जपू यज्ञ तो परम, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. एवढ्या नामाचं महात्म्य सांगतात, त्याला कुठलं सुतक आहे सांगा बघू. पण मानतात का? मानणारी कोण असतात बघा. ज्याची इच्छा अनावर झाली वाचा, तुकोबा म्हणतात, माझी वाचा अनावर झाली आणि छंद या नामाचा घेतला असे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद ह्या नामाचा घेतला असे. आता काय तुकोबा म्हणतात बघा, मला सुतक आहे हे असेल, मला कळते हो, पण मला तोंडातच इतकं नाम बसलंय की घेतल्याशिवाय मला गप्पच बसूच वाटत नाही. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या. दुसरा भावच निर्माण होत नाही. आपल्या संग लागलेलंच असतंय वळण, वाचण्याचं वळण लागलेलं असतंय, ज्ञानेश्वरी वाचायचं वळण लागलेलं असतंय. काय आता हे आता ज्ञानेश्वरी तेवढी ठेवायची, पण 5 पेपर आणायचे. सुतक असते 12 दिवस बघा. ज्यांच्या घरामध्ये वारलेले असतात ना त्यांच्या घरात 5 पेपर कधी घेत नाहीत, पण 12 दिवस घेतात. आता ते शब्दच वाचताय ना, मग चोरून कोणतरी बाहेर गेलेलं बघून ज्ञानेश्वरी काय वाचायला बिघडली, कोण म्हणतही नाही. हे बघा ज्ञानेश्वरी लगेच वाचायला, महाराजांना काय 12 दिवस मी थांबाय ना म्हणतात जाता ज्यावेळी रात्री बसायने वाचायचं. कारण ह्याचा गोडपणा आहे जो ना, त्या सुतकाचा आणि त्याचा काय संबंध आहे सांगा. त्यामुळे चांगली कर्म आहेत ती बंधनकारक आहेत, म्हणून टाकण्याचा छंद सोडून द्यावा असं माऊली म्हणतात. ती बंधनकारक नसतात. तर पहिले कर्म टाकायचं आणि त्याबरोबर दुसऱ्या कर्माची मांडामांड करायची. एक कर्म म्हणजे पेपर वाचायचा, पण ज्ञानेश्वरी थोडी वाचायची नाही. कारण ती म्हणे शुभ आहे, शुभ आहे म्हणून तरी वाचायला पाहिजे. उलट आपल्यात वाईट काहीतरी अडचणी आहेत म्हणून तरी उलट वाचायला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये एवढी शक्ती आहे म्हणतात, आपल्या घरात ग्रंथ जरी ठेवला आणि त्याची पूजा जरी करायला लागलो आपण तर त्या पूजेचं फळ म्हणून ज्ञानेश्वरी खूप प्रसाद देते. अनुभव घेऊन बघण्यासारखा आहे. नसेल आपल्या घरामध्ये तर ज्ञानेश्वरी वाचायची नसली तर घेऊन ठेवा, लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा, देवाऱ्यामध्ये नाही वाचायची, राहू तिकडं. पण बांधून ठेवली तर त्याचे शुभ परिणाम दिसायला लागतात. इतकं ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहे. पण आपल्याकडे ते दुर्लक्ष झाल्यामुळं आपण त्याला जास्त विचार करत नाही, दुसरं मात्र सगळं करत बसलेलो असतो. म्हणून इथं सांगितलेलं आहे. पण इथं म्हणतात की आपण वेदांती झालो, आता आपल्याला कुलधर्म पाळायची काय गरज आहे. पण कुलधर्म पाळले पाहिजेत.
परमपूज्य काका नेहमी विचारतात कुणालाही, मला थोडंसं जरासं अस्वस्थ वाटतं आणि काय करावं असं झालेलं आहे, घरातल्या सगळ्या घटना करतोय पण माझ्या सगळ्या अंगलटच येतात बघा, काय करू. ते पहिला उत्तर असते, मी अनेक वेळा आता मी त्यांच्या सभासद असतोय ना, तर पहिला प्रश्न, कुलदेवतेला कधी गेला होता. परमपूज्य काकांचा पहिला प्रश्न. वेदांत आहेत हा काका, नाही तर कोणतरी म्हणेल हे बघा हे वेदांती आहेत आणि कुलदेवताचं सांगायला बघा, कशाला पूजा करायला पाहिजे वेदांती लोकांना, नाम कशाला घ्यायला पाहिजे. पण तो पक्के वेदांती असतात त्यांनाच त्याचं महत्त्व माहीत आहे की काय नेमकं घरात या घटना बारीक सारी घडत असतात ना. आपण कुलदेवताला बरेच वर्ष गेलेलोच नसतो म्हणून उलट्या सुलट्या पोरांचे विचित्र विचार, सगळ्या पोरं अभ्यास करत नाहीत, अशा अनेक घटना घडतात, अशा लोकांचा अनुभव आहे. म्हणून परमपूज्य काकासुद्धा बोलताना म्हणतात आपले कुलधर्म पाळा. म्हणून कुलधर्म पाळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कितीही मोठे शास्त्र पंडित होऊ दे, पंडित जरी झालो तरी रोजचे कुलधर्माने घरातली देवपूजा केलीच पाहिजे ना. मग केली पाहिजे, सोडायसाठी प्रबळ कारण मात्र पाहिजे. जर आपण सगळीच घरातली पंढरपूरला पायी वारीला गेलो आणि देवपूजा राहिली, देवपूजेपेक्षा पंढरपूरची वारी श्रेष्ठ आहे ना, त्यामुळे राहिली राहू देत, काय फरक पडला नाही. त्याच काळामध्ये मी ज्ञानेश्वरीचा माझा रोजचा नियम होता की रोज 100 ओव्या वाचायच्या. काही जणांचा नियम आहे बघा 300 ओव्या वाचायच्या, काही बिगर अर्थाच्या वाचतात लोक. त्यांनी एका महिन्यात बरोबर ज्ञानेश्वरी 3 त्रिक 9,000 ओव्या, महिन्याला एक पारायण, दर महिन्याला एक पारायण. गंमत बघायला मिळते बघा, महिन्यानंतरच कळायला लागेल की काय असं घडायला माझ्या आतमध्ये. त्या ओव्यांचा प्रभावच तसा आहे. तसं करून बघा, 1 वर्षाचा प्रयोग करून बघायचा. महिन्याला एक पारायण, रोज 300 ओव्या आणि महिन्याला एक पारायण पूर्ण होतं. वर्षात 12 एक तपच पूर्ण होतं. प्रभाव बघायचा आपल्यावरती होणारा ज्ञानेश्वरीचा. पण आपण फारसं तिकडं मनापासून लक्ष देत नाही. मुद्दा हा होता, आपण जर बाहेर कुठं गेलो आणि देवपूजा राहिली, काही बिघडलं, त्याच्यापेक्षा मोठं कार्य आपण जर करत असू तर त्या देवपूजेपेक्षा ते मोठं कार्य आहे. वारीत जाणं किंवा आणखीन मोठ्या एखाद्या समारंभामध्ये अशा अभ्यास वर्गाला आपण आलो आणि देवपूजा राहिली, राहू दे. एकदा परमपूज्य काकांना मीच प्रश्न विचारला, कधी कधी गेलो घरात की देव गप्प असे डोळं खाली घालून बसल्यासारखे मला वाटतात. का, मी पूजाच करत नाही ना, आता 6-6 महिने तिकडे बघतच नाही त्या देवाकडनं. देवघर नटवलेला आहे, थटवलेला आहे, देव गप्प बसलेले आहे. आता मी म्हटलं असं देवाची पूजा राहिलेली काका, मला वाटते देव रुसत्यात का काय असं वाटते. काका म्हणले त्यांना माझं नाव सांग, रुसायचं नाही म्हणून. त्या एका वाक्यावरून खूप आहे हा त्या वाक्यामध्ये. गुरुपूजेपेक्षा ते श्रेष्ठ नाही, त्याच्यावरची पायरी आहे गुरुपूजा. म्हणून गुरुपूजा करायला लागलाय म्हणून थांबलं, बरोबर आहे ना. पण हे काहीतरी कारणं सांगतात, सुतकाची सांगतात, अडचणीची सांगतात, आमचं हे झालं, आमच्यात ते झालं, पेशंट आहेत, हे आहेत. मग दवाखान्यात ज्या बसलेलो असतो ना आपण जेव्हा सेवेला, तिथं घेऊन ज्ञानेश्वरी वाचायची. ज्याला छंद लागलाय ना तो गप्पच बसत नाही, गप्पच बसत नाही. पूर्वी मी माझ्या बॅगेमध्ये ज्ञानेश्वरी असायची. कुठेतरी प्रवासाला गाडीवरनं गेलं, झाडाखाली थांबलं तरी 9वा अध्याय काढायचा आणि त्यातल्या ओव्या बघत बसायचे. हे छंदच असतोय तो. छंद एकदा लागला ना मग कोण अडवत नाही आपल्याला आणि कुठलाही अशुभ परिणाम आपल्यावरती होत नाही. हा मुद्दा माऊलींना मांडायचा आहे. म्हणून ते म्हणतात हे एखादं कर्म आहे ना सोडायचं नसतं, सुटावं लागतं. एक मुद्दा लक्षात ठेवा आपण, आपल्याकडून काही गोष्टी सुटतात बघा. पूर्वीचे मित्र होते, आपण त्यांच्याबरोबर भांडलेलं नसतोय बरं का, पण ते मागं पडत येतात बघा. मग बरेच दिवस भेटल्यानंतर अहो कुठं बरेच दिवस काय नाही, हो ठीक आहे म्हणतोय, आपण जातोय. त्यांना काय सोडलेलं नाही, आपण सुटलेत. हे सुटणं कर्म गरजेचं. आपण तोडून टाकतोय, ते तोडायचं नाही कधी. मी मुद्दा म्हणून टाकलं ना तर त्याला अर्थच नाही. तर मुद्दा म्हणून टाकण्याबद्दलच म्हणलेलं आहे की पहिलं वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे सांडावे, हे टाकून द्यायचं नाही, आपोआप सुटायला पाहिजे. आता हे करायची मला गरज नाही. एक वेळ अशी येते हातात माळ घेऊन जप करत असतो पण माळेची गरज संपते. हा मुद्दा आहे. एक वेळ असं येते की नाम घेत 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 नामाचा सुद्धा गरज नाही अशी स्थिती येते. जे नामानं परिणाम होतात ते विचार करून परिणाम व्हायला सुरुवात होतात. पण विचार करायला लावणारं नाम आहे, ते जर टाकलंच आणि नुसता विचार करायला लागलो तर ते कोरडा विचार होईल. मग नाम टाकायचं नसतं, नाम जोडीला घ्यायचं असतं सपोर्टला, आणि सपोर्ट करून मग विचार करत बसायचं असतं. आपण नाम टाकलं ना काय उपयोग नाही. आताही परमपूज्य काका एकटे बसलेले असले की मी बरेच वेळा ऐकलं रामकृष्ण हरी म्हणत बसलेले असतात किंवा हरिओम तत्सत हरिओम तत्सत असं म्हणत बसलेले असतात. मी अनेक वेळा बघितलं. त्यांना काही गरज नाही बरं का, मुक्त आहेत ते. आणि मुक्तांना कुठलाही विधी नसतो. नाम हा विधी आहे,
पण तो विधी त्यांनी टाळला तर काही बिघडत नाही, पण ते टाळत नाहीत. समजा इकडून आले तर विठ्ठलाला नमस्कार करतात, खाली गेलं की हनुमंताला नमस्कार करतात काका. वास्तविक गरज नाही त्यांना, ती गरज आम्हाला आहे कुठंतरी मंदिरात जाणं, देवपूजा करणं, कारण ते त्याच्या पलीकडे गेलेली व्यक्ती असते. परंतु तरीसुद्धा त्याला ज्ञानोत्तर भक्ती असा शब्द वापरलेला आहे. संत काय म्हणतात त्याला? ज्ञानोत्तर भक्ती. माऊली तुकोबांचा अभंग आहे बघा, जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया. इतका तुकडा महत्वाचा आहे की चिंतन करण्यासारखं आहे. जानोनी, मला जाणायचं आहे देवाला, किंवा मी कोण आहे मला जाणायचं आहे. जाणल्यानंतर मी जाणलंय असं मला वाटू नये म्हणून मला नेणतं पण दे. जानोनी नेनते करी माझे मन, माझं मन कर. पण कसं मन होईल ते? तुझी प्रेम खून देऊन या. तुझ्या नामाचं वेळ आणि गोडपणा लागला नाही, तुझ्या भक्तीत रंगलो की मी कोण आहे मी आपोआपच विसरून जातो. तुकोबांची मागणी कशी आहे? पण असं म्हणतात काय, मला ते विसरायच लावू दे. विसराय नाही म्हणतात, अगोदर मी जाणणार. अगोदर जाणलं पाहिजे ना, आणि जाणल्यानंतर काय करायला पाहिजे? मी जाणलंय ते विसरलं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी असा शब्दघोष झाला, मला कळायला लागलं, आत अनुभव यायला लागला, आणि अनुभव यायला लागल्यानंतर काय करायला लागलं? परत अहम ब्रह्मास्मी म्हणायची काही गरजच राहत नाही, कारण मला कळलेलं असतं. एकदा कळलं की विसरलं पाहिजे. सारखं अहम ब्रह्मास्मी कशाला म्हणत बसायचं? त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये चित्तशुद्धी झाली की आपल्याला समजायला लागते दुसऱ्याचं वाईट होऊ नये, दुसऱ्याला मदत करावी, दुसऱ्यांचं हास्य पाहावं. ह्या गोष्टी ज्यावेळी जाणवायला लागतात आतमध्ये ना, त्यावेळी समजायचं आपलं चित्त शुद्ध झालेलं आहे. चित्त शुद्ध झालं ना, ते ज्ञान प्राप्त करायच्या लायकीचंच होते. पटदिशी ज्ञान कळते. सांगितलं पुढं ना, लगेच समजलं म्हणून समजायचं, लगेच समजतंय. केव्हा? चित्तशुद्धीनंतर. म्हणून नाम, ध्यान, तीर्थयात्रा, पूजा, हरिपाठ चित्तशुद्धीसाठी आहेत, मोक्षासाठी नव्हे. कारण कर्मानं मोक्ष नाही ना. मग कर्मानं मोक्ष नसेल तर नाम हे कर्म आहे, तीर्थयात्रा हे कर्म आहे. मग जर कर्मानं मोक्ष नसेल तर माऊली मग म्हणतात काय, हरिमुखे म्हणा आणि चारी मुक्ती साधेल्या. मग हे कसं जुळते हो? जुळते ते, कारण हरिमुखे म्हणा म्हणत 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 चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाली की तो ज्ञानप्राप्तीचा अधिकारी होतोय आणि मोक्षाला प्राप्त होतोय, असं माऊलींना म्हणायचं आहे. नामानं होतोय असं म्हणायचं नाही, तर नामाच्या द्वारे चित्तशुद्धी, चित्तशांती आणि नंतर ज्ञानाची प्राप्ती, 3 टप्पे आहेत ते. मग आपल्यालाच कळते माझी चित्तशुद्धी झाली की नाही. पाप करायची वृत्ती निघून गेली ना, कुणाचं चोरावं, कुणाची चाडी करावी, कुणाची निंदा करावी, त्यांचं वाईट झालंय बरं वाटतंय, कोणतरी गाडी आणली बघवतच नाही तर अजून अशुद्ध चित्त आहे. आणि जर आपल्याला आनंद वाटायला ना, बरं आहे त्यांचं चांगलं चाललंय, मला बरं वाटायला लागलंय, त्यावेळी समजायचं माझं चित्त शुद्ध आहे. मग चित्त शुद्ध एकदा झालं की कर्म टाकावं लागत नाही, हळू हा सुटतं. सुटणं वेगळं आणि टाकणं वेगळं. आपण तोडतो आणि स्वतःला डिस्कनेक्ट करतो. पण डिस्कनेक्ट केल्यामुळं काय होतं? समजा आपण रागारागानं मुलांना आणि बायकोला त्यागून किंवा नवऱ्याला त्यागून घरातून बाहेर पडलो, रागारागानं जेव्हा बाहेर पडतो आणि राग शांत झाला की आपण म्हणतो कशाला उगाच हे केलं, आता परत गेलेलं बरं. त्याचं कारण सांगतो, आपण तोडलं होतं, सुटलं नव्हतं. आपलं सुटणं वेगळं आणि मुद्दाम म्हणून सोडणं वेगळं. तुटणं वेगळं आणि त्यातून सुटणं वेगळं. 2 गोष्टी कायम लक्षात घ्यायच्या. उदाहरण आपण घेतोय बघा, मागं पण घेतलं होतं. उन्हाळ्यामध्ये कैरी असतात ना, हिरवेगार आंबे लागलेले असतात, ते जर घट्ट इतके बसलेले असतात देठाला चिकटून की काठी मारली तर काही वेळा आंबा पडत नाही, दगड मारला तरी पडत नाही. मग जोरानं काठी मारली तर पडतो खाली, पण त्याचा चीक गळतोय बघा. असा चीक बाहेर येत असतो, कारण पडल्यानंतर तो त्याचं दुःख व्यक्त करत असतोय म्हणून चीक गळतोय त्याचा. का? तुटला ना तो. पण ज्यावेळी काही दिवस तसाच ठेवला, पिळसर झाला, पाड आला, पिळसर झाला, अगदी पिळसर झाला, अलगद देठाला कुणाला न विचारता हळूहळू सुटतो. ह्याला सुटणं म्हणतात. पिकल्यावर सुटावं, पिकायच्या अगोदर सुटणं याला तुटणं म्हणतात. तुटलं की रडगाणं सुरू झालं म्हणून समजायचं. म्हणून तोडायचं नाही कधी, जोडून ठेवायचं. हळूहळू मनातनं जायला लागलं ना की त्यावेळी सुटलं म्हणायचं. प्रयोग हा करण्यासारखा आहे बरं काय, म्हणून करायचाच असा प्रयोग की माझं सुटायला लागलंय काय. आपण तोडायचं नाही कधी, हळूवार ते सुटायला पाहिजे. त्यासाठी विचार वापरले पाहिजेत, कर्म टाकून चालत नाही. मुद्दा हा आहे. त्या मुद्द्याला धरून आपण बोलायला लागलोय की एकदा ती आपली काय आहे की सुटावं, सोडू नये. त्या देठाचा विचार करायचा. देठ तसाच जर घट्ट असेल ना तर तुटत नाही. देठ म्हणजे आपली आसक्ती असते ती,
आणि त्या आसक्तीमुळे तुटलं की रडू पुढते, सुटलं की नाही, म्हणून सुटावं, ते सुटण्यामध्ये आनंद असतो. पुढे काय म्हणतात, जैसा आता दृष्टांत, शाळूनी लेप एक सवेची लाविजे अनिक तैसेनी अग्रहाचा पायिक विचंबे वाया. विचंबे म्हणजे स्वतःची कुचंबना करून घेतो. कशाबद्दल, शाळूनी लेप एक, ज्याप्रमाणे अंगाला लागलेला चिखलाचा एक लेप आहे तो धुवून काढल्यानंतर सवेची लाविजे अनिक, पुन्हा दुसरा लागलीच लावायचा. मग आता सुटेल कसं सांगा बघू. नाम घेत बसला, ज्या मुखानं नाम घेतला तर नाम घेऊन बाहेर आल्यावर त्याच मुखानं शिव्या द्यायला चालू केल्या, म्हणजे दुसरा लेप लागला का नाही. सकाळी बसला होता तासभर, पहाटेने ब्रह्ममुहूर्तावर उठलाय, तो सगळा लेप काढून टाकलाय चित्तावरला, मळ होता तो काढला. आता बाहेर आला आणि लोकांची निंदा कर, ह्याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, त्याची वैरण चोर, ह्याचं काहीतरी करीत बस, असं जर करायला लागला तर सकाळच्या नामाचा काढलेला लेप, ज्या नामामुळे लेप निघाला होता चित्तावरला दोषाचा, तो परत येतो. म्हणून म्हणतात, एक क्षाळूनी जैसा क्षाळूनी लेप एक सवेची लाविजे अनेक तैसेनी अग्रहाचा पायिक. म्हणजे अग्रहानं, हट्टानं सगळं करतो. मी नाही म्हणजे नाही. बरीचशी माणसं असतात बघा, एकदा मी ठरवलं म्हणजे ठरवलं, ही माणसं तुटतात बरं काय. आणि अशा माणसांना जवळ पण करत नाही. ठरवलं म्हणजे काही माणसांचं ऐकायला पाहिजे ना, तू ठरवलंच बरोबर आहे की, पण ते सांगतात ते जरा पटवून घे, समजून घे. नाही, आग्रहच असतो. आग्रह म्हणजे घरातला एक 9 ग्रहच आहेच अगोदर घराला, त्यांची शांती आपण करायला चालूच असते. मंगळ आहे, अमुक आहे, तमुक आहे, गुरु लागला, ही ग्रह आहेतच. हा 10वा ग्रह आग्रह. ज्यांच्या घरामध्ये असा आग्रह आहे ना, त्याच्या घरात सारखी भांडणं असतात बघा. मी म्हणेन तेच, बायको तसंच म्हणते, नवरा तसंच म्हणतो. म्हणजे एक संत महात्मे एकाच्या घरामध्ये गेलेले होते, घराची सगळी टपलं पडलेली होती. मग ते म्हणजे तुम्ही दोघं चांगली मिळवताय आणि घराला कलर सुद्धा कधी दिला नाही, काय चाललंय काय म्हणले. सहज विचारलं, घर बेकार दिसायला लागलंय, वाईट दिसायला लागलंय. त्यावेळी त्या महात्म्यांना ती बाई म्हणली, मी म्हणतोय लव्हेंडर कलर द्यायचा भिंतीना, आणि ते म्हणतात साधारण ग्रीन कलर द्यायचा. आमचं आता 10 वर्ष पटलं नाही, एकमत झालेलं नाही यावरती, म्हणून आमचा घराला कलरच दिला नाही. काही गंमत आहे बघा, कशावर एकमतच नाही. का, हट्ट, माझंच ते खरं. आता माझं खरं म्हणणाऱ्यामुळं भांडणं निर्माण होतात किंवा आणखीन संघर्ष जो निर्माण होतो, त्याला कारण हा आग्रह आहे. म्हणून अशा आग्रहानं कर्म टाकल्यावर परत आणि येते लागतेच, त्याला काय करायचं. मग आपण कुठेतरी जातो तर लागतं. त्याच्यापेक्षा धुतलं आहे ना, तर धुयाची क्रिया इथं म्हणतात, अंगाला लावलेला चिखलाचा लेप धुवून काढल्यानंतर पुन्हा दुसरा लागलीच लावावा. त्याप्रमाणे आग्रहाचा जो दास आहे तो व्यर्थ आत्मवंचना करून घेतो. आत्मवंचना म्हणजे स्वतःचीच फजिती करून घेतो, काय होत नाही. नंतर अशी माणसं लांब पडतात बघा. हट्टी असणारी माणसं आहेत ना, घरापासून, माणसांपासून, नात्यांपासून दूर जातात. मुलं विचारत नाहीत, नातवंड विचारत नाहीत, हट्टीच आहे, ऐकतच नाही. आता जेव्हा म्हणतात नाही माझी वेळ झाली आहे का, मी शिक्षक होतो पूर्वी, ह्याच वेळी जेवत होतो, आता शिक्षक होता त्याला 15 वर्ष झाली, आता जेव जा की. घरातली सगळी माणसं जेवायला, नाही माझी टायमिंग व्हायची आहे. अरे पण सगळ्या बायकांना भांडी वगैरे करून झोपी जायचं आहे, नाही माझी मला घरातनं काढलेला बरा, असे म्हणतात ते. रोज उठसूट कुठलं तरी आग्रह करत बसतो आणि कारण नसताना उगीच नियम काढतोय. नियम कुठंतरी वाकवता आले पाहिजेत, आणि वाकवणारा असतो त्याला समजूतदार म्हणतात. परमार्थ रुजलेल्याची खून काय माहिती आहे का, समजूतदारपणा येणं असेल. हो, तो मला म्हटले नसेल, माझ्याकडे बघून कोण म्हणतोय अहो तुमच्याकडे असा वठरलेल्या डोळ्यानं पाहत गेला, नाही हो मला काही वाटलं नाही, ही समजूतदारपणा म्हणायचा. होय होय बघितलं असेल त्याला विचारतोच, हा आग्रह म्हणायचा, आणि भांडण सुरू करायचं. आता गेला की तो, बघून गेला म्हणजे तुझ्यावर काय एवढा परिणाम झाला. म्हणून या हट्टातून, दुराग्रहातून आपण बाहेर पडायला लागलो ना, तर आपल्याला शांततेचा अनुभव येतो. म्हणून माऊली म्हणतात, एक दुसरा काढा, एक लेप काढायचा आणि हट्टाने परत दुसरा लावण्यासारखा प्रकार आहे. म्हणून उचित कर्माचा दुराग्रहाने त्याग, हे दुसरे करण्याचा हट्ट, यातून आत्मवंचना किंवा विचंबे म्हणतात. विचंबे शब्दाचा अर्थ आहे कुचंबना होती त्याची, तो अडचणीत येतो माणूस. म्हणून विहित कर्म टाकणं, विहित कर्म टाकली आणि दुसरी कुठली तरी करायची म्हणून निषिद्ध करायला लागला. अर्थ काय राहायला सांगा ना, एक लेप काढला आणि दुसरा लेप लावायला लागला, म्हणून तसं लावू नये. आता सुंदर उभी आल्या बघा, ही लिहून घ्यायची उभी जी आपण म्हणतोय ना, अशा उभीपैकी 50वी उभी आहे. गृहस्थ आश्रमाचे ओझे
कपाळी आधीचे आहे सहज आहे. अगोदरच घरातलं ओझं डोक्यावर असते आणि परत त्याची संन्यासी वाढवी जे सरशेपुढती परत संन्यास घेऊन त्याचा आणि डोक्यात कुठं घेऊन बसतोस. अगोदर बायका पोरांचा विचार डोक्यात आहे. तोवर म्हटला मी संन्यास घेतला, आता संन्यासाचे नियम आहेत ते पाळायला पाहिजेत ना. अजून बायका पोरं डोक्यातली गेलेली नाहीत. अगोदर घालव ना, ती सुटू द्यात आणि मग विधिवत संन्यास घे. संन्यास घ्यायची तरी गरजच नाही. आपल्या महाराष्ट्रीयन जे सगळे संत आहेत ना ते संन्यासाला विरोध करणारे आहे. अगदी समर्थ रामदास सुद्धा, माऊली सुद्धा, ज्यांनी लग्न केली नाहीत, संसार थाटला नाही, ती सुद्धा म्हणतात संसार करा, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. ही दासबोधातली उभी काय सांगते आपल्याला? चांगला सुंदर असा प्रपंच व्यवस्थित करा. आता सुंदर सुंदर करत करत मरेपर्यंत सुंदर करत बसू नका, एवढंच सांगायचं आहे. मुद्दा हा आहे, 50 पर्यंत शोभून दिसतो. 50 नंतर जर घरातलं सारखी ओढ जर वाटायला लागली ना तर फार मोठी अडक निर्माण झालेली आहे असं समजायचं. 50 नंतर हळूहळू सुटका व्हायला पाहिजे. एक 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 विचार टाकत जायचं. सारखं ह्यांच्या त्या माझ्या त्या पूर्वी त्या आमच्या लग्नाला आले होते किती वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी. मग त्यांच्या नातवंडांचं कुठलं तरी लग्न कुठल्या तरी गावाला, मग जाया नको काय? नको ती लावून बसायचं आपल्या अंगाला. जाया पाहिजे, पण कोणत्या वयामध्ये? आता तुझ्यावरती बंधन नाही. आता तुझ्या मुलांनी नातवंडाने ते पूर्ण करायचं तुझं सगळं. कारण प्रॉपर्टी तुझी त्यांनी घेतली, आता सगळं करायचं ते त्यांच्याकडे लागू झालं. पण आपण म्हणतो नाही, ते गेले नाही तर दुखावतील. देवाचा विचार एवढा कधीच करत नाही बघा. आज पूजला नाही देव तर देव रुसेल असं कधीच कोण म्हणत नाही. पाहुणा रुसेल एवढं मात्र म्हणतो आपण. पाहुणा रुसण्याची शक्यता आहे, हे काय बरोबर नाही. मग त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून इथं म्हणतात अगोदर गृहस्थाश्रमाचं ओझं आहे, मनातून गेलेलं नसतं. मुलांच्याबद्दल संसाराबद्दलच्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्या माणसानं जर घर सोडायची जर कल्पना केली ना तर त्याच्या अंगलट येते वरती. कुचंबना शब्द वापरला तो त्यासाठी वापरला. एका प्रवचनामध्ये एकानं ऐकलं, मौन धारण केलं ना भयंकर शांतीचा लाभ होतो. मग म्हणला काय नाही, आता बोलायचं बंद करून टाकायचं, सोडायचं. हा 1 नंबरचा बडबड्या, 5 मिनिटं याला गप बसूचं वाटायचं नाही. आणि त्यात हा काय म्हणतोय, नाही आता गेलो की आत्ता प्रवचन कीर्तन ऐकले ना मौन सोडायचं नाही, आता मौनात. घरात गेला, बायकोशी असं काहीतरी वेगळं वाकडं तिकडं तोंड करून बोलायला लागला. बायकोला वेळ करणार, रोज बडबड त्याला असं काय करायला लागलाय. मग त्यानं खुनेने सांगितलं की माझं मौन आहे म्हणून, आणि गप्प बसला कॉटवर असा हात मानून. बायको म्हणली काय एवढा बडबडणारा माणूस आणि कसा काय शांत झाला? मुळात सवय याची बडबडायची आहे, कर्म करण्याची. तिनं एक शक्कल केली. बायकांना सगळं माहीत असते नवऱ्याबद्दलच्या, त्यानं काही आगाऊपणा केला तर चट दिशी लक्षात येतो, काही करू दे. म्हणून हे म्हणतात, गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्याची बायको नवऱ्याला जर साधू म्हणत असेल ना तोच खरा साधू. दुसरं गाव जरी साधू म्हणत असेल ना ते खोटं असण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या पुढे साधूसारखा वावरतो, घरात कसा वावरतोय ना. म्हणून प्रत्येक माणसाचं ओळखण्याची खूण ही एकांतामध्ये असते. एकांतात कसा वागतो, लोकांतात कसा वागतो नाही काही उपयोग नाही त्याला. कारण लोकांतात सगळं व्यवस्थित असतंय आपलं. काही कुणी काय म्हणू नये, मी श्रीमंत आहे असं वाटावं किंवा आणखीन काय वाटावं, सगळ्याबद्दल आपण बोलत असतो. पण खरं असते ना ते एकांतामध्ये असतं, बायकोला कळत असतं. ह्याला हिच्याही बायकोला कळलं. मौनात कसा काय गेला? तिनं बॅटरी घेतली घरातली आणि सगळे कपाट तिजोरी उघडून सगळी कपडे काढून असं बघायला चालू केली. तासभर बघायला ती. हा आपला टुकू तिच्याकडे बघत बसला एकसारखा. ह्याला राहवलं नाही, तासभरच गप बसला आणि म्हटला काय बघायला लिहिलं मगापासून. बायकोने बॅटरी खाली ठेवली, हसलीने म्हणजे ठेवली बॅट, तुमची वाचा कुठं हरवली ती तिजोरीत बघायला लागली म्हणजे. ह्याला कसं राहावं सांगा, रोज बडबडणार आणि म्हणतोय मी मौन धारण करणार आहे. अगोदर गृहस्थाश्रमाचे ओझे म्हणते ना, गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे, सहज अगोदरच आहे. आणि म्हणतोय मी सोडलं, आता उद्यापासून बंद, सगळं बंद. अरे कुठेपर्यंत बंद? मागणं ही लोक चोरून करायला तसं चालू करतात ना. काही सोडलं म्हणून सांगतात ना लोकाला, मग लाजून म्हणतात काय करायचं आता. इतक्या जणांनी सोडलं, सिगारेट घेत होतो ते सोडली म्हणून सांगितली, मग आता चोरून करायला लागते, अशी चोरून करायला चालू करतात. त्याच्यापेक्षा सोडलं म्हणूच नाही, सुटावं ते. मगापासून हा मुद्दा आपण तोच बोलायला लागलोय. हळूहळू सुटतं. पण जर 50-60 नंतर सुटलं नाही
आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजायचं. आपण काय म्हणतोय आणि हा नियम लागू करायचा, बरं काय. ते म्हणतात तुम्ही म्हणणार नाही तर काय परवा प्रवचनात सोडायचं नाही सुटावं, मग मी सुटणं झालंय हो अजून म्हणून सोडलं नाही, ह्याला अर्थ नाही बरं काय. ते काही टप्प्यावरती येऊन सुटलंच पाहिजे, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. माऊली त्याबद्दल बोलतात, गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे, की त्याची संन्यासी वाढविजे सरसे पुरती. आधीच गृहस्थाश्रमाचे ओझे डोक्यावर आहे, तेच ओझे. गृहस्थाश्रमाचा त्याग केला तरी संन्यासाश्रमाच्या रूपाने लागलीच पुन्हा डोक्यावर वाढत्या प्रमाणात चढते. कारण गृहस्थाश्रमापेक्षा संन्यासाश्रमात चौपट शौचाचार पाळावे लागतात. संन्यास घेतला तर केवढे त्याचे विधी आहेत, खूप विधी आहेत. स्नान संध्या अमुक तमुक, इथं खायचं नाही तिथं खायचं नाही सगळं असतं. त्यांच्या भांड्यात खायचं नाही, हातात भांडं घेऊन कप घेऊन ती लोक फिरत असतात बघा. आपल्याकडे कधी तुमच्या सहवासात कुणा आले असतील तर लक्षात येईल, त्यांच्याकडे कप असतो नेहमी बघा, या कपात ओता म्हणतात ते. मग असे बरेच वेळा होतात. आणि काही जण म्हणतात तू अशीच काय आहेत, मी पैसे घेत नाही हे करत नाही का, मी सगळं सोडले होते. मग आता महाराज तुम्हाला पैसे द्यायचे होतं काय करायचं, ते आहे की आमचा माणूस बसला त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडे द्या. अरे म्हणजे काय पद्धत काय, मग तू घे ना हातात. त्याच्यापेक्षा तू हातात घेतला असं काय बिघडते का, की घरात गेल्यावर त्याच्याकडलं घेऊन हेच वापरणार आहे, मग हिथंच काय वापरायचं नाही. नाही ते मी सोडलेलं आहे. काय सोडले, काय सोडलेलं नाही काय नाही. याच्यापेक्षा मोकळेपणानं गृहस्थाश्रम सगळ्यात चांगला बघा. काय नाही, काका परमपूज्य काका म्हणतात दोन्ही दरडाव हात ठेवून राहायचं, कुठला सुटला ना एक तरी पकडता येतोय, नाही तर लोक नावं ठेवायला लागतील. घरातनं परवा रुसून गेलं म्हणला नाही मठातच जाणार आहे आणि आळंदीच्या आश्रमात जाऊन राहणार आहे, आणि 15 दिवसांना आणि परत आले. का परत आलं, ती काय तिथं असंच, ती काय सोय नाही काय नाही, गरम पाणी कुठलं काय. अरे पण गेलतच कशाला, मग घरातच कर ना, तुला ते काय करायचं आहे ना ते घरात करायचं. न जावे लागे वनांतरा सुखे तो घरा नारायण. म्हणून बसून एका जागेला बसून आपलं चित्त शांत शुद्ध करावं. बाकी गृहस्थाश्रमाचं ओझं अगोदर आहे, तोपर्यंत संन्यासाचं ओझं म्हणजे मी कर्म टाकल्याचं ओझं अंगावर घेऊ नये. म्हणजे एका त्रासाचा अनुभव घेतो आणि दुसरा त्रास स्वीकारतो असं झालं म्हणायचं. अगोदर हा त्रास आहे, आणि त्रास असताना सुद्धा किती आपण मुलांना पण सांगत असतोय लग्न लवकर कर रे बाबा, नातवंड मला बघायचे आहेत. आपल्याला केवढा त्रास या पोरांच्या बरोबर झालेला असतोय, तरी आपण म्हणतोय काय सूड घेतोय काय पोरांचा, आपण कुणाला माहिती. हे 2 पोरं झालीच पाहिजेत. अरे तू भोगलंच ते, त्याला कशाला भोगायला आलास. आपण म्हणतोय नाही नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय. तोंड नव्ह, ते तोंडामुळं त्या पोरांनी काय त्रास होणार आहे आपल्याला माहीत असतोय. जणू काय मला लागलं ना मी कसं भोगलंय ह्यालाही भोगायला लावायचंच, म्हणून पोरं तुला व्हायला पाहिजे. किती विचित्र विचार सगळे चालू असतात. आपण ज्या प्रपंचात त्रास भोगलेला असतो तोच प्रपंच करायला दुसऱ्याला पण सांगतो, असं कर तसं कर म्हणून. ही गंमतशीर गोष्ट आहे. मग त्यामुळं इथं वर्णन करतात की एखाद्या त्रासाचा अनुभव घ्यायचा आणि दुसरा त्रास पदरात घ्यायचा, घर सोडायचं आणि मठ बांधायचा आणि त्याचं घर करायचं. बघा, तिथं जायचं त्याचं घर करायचं आणि तिथं जाऊन तसं नियमाप्रमाणे सगळं करायचं. म्हणजे ते एका लंगोटीची गोष्ट म्हणून स्वामी विवेकानंद सांगतात की हा गेला काय घेऊन गेला नाही, नुसतं ते कापड आणि लंगोटी घेऊन गेला. आता ती लंगोटी धुवाय तरी पाहिजे, धुतली ती उंदीर यायला लागला आणि त्याची लंगोटी कापायला लागला. आता लंगोटी कापायला उंदीर घरात त्या झोपडीत झालेत, एक मांजर बारका असू दे म्हणून पाळलं. मग मांजरामुळे उंदीर गेले, पण मांजराला दूध पाहिजे म्हणून गाय असू दे म्हणून गाय पाळली. आता हे शेण घाण कुणी करत बसायचं, म्हणून एक बाई घरात असू दे बायकोच्या रूपाने म्हणून बायको. आता ती सोडून आलास नाही, इथं काय करत बसलास. गृहस्थाश्रमाची ओझे अगोदर आहे डोक्यावरती, आणि संन्यासाश्रमाचानी घ्यायचं. मी सोडलं का, याला काय अर्थ नाही. पुन्हा परतायचं नाही, पाठीमागले दोर कापूनच पुढे यायचं. अशी हिंमत असली तर सोडलं म्हणायला ताकद असते, नाहीतर कुठलं काय सोडलंय. पाठीमागे दोर तशीच ठेवायची. असू देत हा, जर जायला लागलं परत तर येताना सांगायचं नाही मी संन्यास वगैरे घेत नाही, जाऊन येतो तीर्थयात्रेला निघालोय असं म्हणायचं. पण खरं काय असतं, ह्याला जायचं असतं का, चुकून जर परतायला लागलं तर लोकांना काय सांगायचं म्हणून तो तसं करत असतो. म्हणून सगळे सोयरे काहीतरी सोडायचे आणि अनुयायी वाढवायचे. माझं गुणगान करणारे भक्त गल्लीतनं ते सगळ्यांनी त्यांचा जय जयकार करायचा, त्यांची पोस्टरं लावायची आणि हे सगळं करायचं. म्हणजे झालं काय, मग पोरासनी का सोडलंस, हा मुद्दा येतोय ना.
हे जर वाढवायचंच होतं तर या लंगोटीच्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं एका लंगोटीसाठी असं गोष्टीचंच नाव आहे. जर आपल्याला करायचं असेल घरात करता येते सगळं, विचार करायला घरात करता येतो, ज्ञानेश्वरी घरात वाचता येते, अरण्यातच का जायचो? एखादी खोली सेपरेट कोपरा निवडायचा, त्याच कोपऱ्यात प्राण सोडायचा, दुसरीकडे जायचं नाही. जिथं ज्ञानेश्वरी वाटते ना तिथंच झोपायचं शेवटी आणि मरून जायचं ओव्या म्हणत. अशी आपण तयारीच ठेवायची. हे मनापासून बोलायला लागलोय बरं काय, मी म्हणतोय मला इच्छा आहे म्हणून आपल्याला मी सांगायला लागलोय, मी शेअर करायला लागलोय तुमच्याशी. माझी इच्छा तशी आहे, माझ्या आहेत ना किती ओव्या पाठ, अशा म्हणत 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 मी झाकली या घटीचा दिवा, नेणे काय झाला केव्हा, तैशा रीती पांडवा देह सोडी. झाकलेला दिवा असतोय ना तो विजला कधी, कळलाच नको पाहिजे. तसा ओव्या आणि अभंग आणि कुठले हरिपाठातले अभंग, काकड्याचे अभंग पाठ आहेत ना, म्हणत 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 आजो आत्ताच आपण झोपले होते, गेले माहीत पण नाही, ओव्या म्हणत गेले, माऊली घेऊन गेले. ओव्या म्हणणाऱ्याला माऊली घेऊन जायची राहणार आहे, घेऊन जाणार, आपल्याकडे घेऊन जाणार. कारण त्यांच्या ओव्या म्हणायला लागले ते कसे टाकतील आणि दुसऱ्या यमाच्या हाती कसे देतील. म्हणून माऊली म्हणतात कोण असा करत नाही तो यमाचा पाहुणा प्राणी होय, जो असा करणार नाही तो यमाच्या बाजूला जाणार आहे. मग हा विचार जर आपण ग्रस्त आश्रमातच बसून करायला लागलो, काय बिघडलं ना, बरं आहे सगळं. चहा लागला ना तर बायको आणून देते, नाहीतर माझा नाम सोडून मला चहा घ्यायला जाणार, मग बरं आहे ना, किती चांगलं आहे बघा. तुकोबा म्हणले माझी बायको मेली बायका, ते बरं झालं, बैल बरे झाले, बाईल भेटली कर्कशा, बरे या दुष्काळा पिढ्या केली, अनुतापे तुझे घडले चिंतन, झाला व मना संसार, बरं झालं म्हणतात ते. इकडं काय म्हणतात बघा, नाथ महाराज म्हणतात असली गिरिजादेवीसारखी बायको मला भेटली, इतकी प्रेमळ की तिच्या प्रेमामुळंच मला परमार्थ करता आला. किती उलटं बोलतात बघा संत, दोघं वेगवेगळे बोलतात. दोघांनी मोक्ष मिळवलाय. ज्याचं बायकोवर प्रेम होतं त्यालाही मोक्ष मिळाला, आणि ज्याच्या बायका मेल्या आणि बायको मेल्याचा विचार टाकून दिला त्यालाही मोक्ष मिळाला. म्हणजे बायको टाकून मुलं टाकून मोक्ष मिळतोय ही खोडून टाकलेली गोष्ट आहे ज्ञानेश्वरीनं. म्हणून आपली कामं रोजची कामं आहेत व्यवस्थित यथासांग व्यवस्थित करायची, फक्त त्यामध्ये अडकून स्वतःला यायचं नाही. हे मी केलेलं आहे, हे असं असं मला लागणार आहे, माझ्यासाठी मी करायला लागलोय, मुलांसाठी करायला लागलोय, काही विचार करायचा नाही, करायचं आहे म्हणून करायचं. या पलीकडे जर आपण गेलो तर ग्रस्त आश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे, की तेची संन्यासी वाढले सरसे पुढती. आता शेवट केला बघा, म्हणून अग्निसेवा न सोडी चांडिता. श्लोकातला शब्द घेतलाय बघा, निरिग्न या शब्दासाठी वापरलाय बघा. म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा न ओलांडिता अक्रिय शब्द वापरला बघा. श्लोकाचा बरोबर अर्थ शेवटच्या ओळीमध्ये माऊलीने केला आणि अगोदर नुसत्या परमार्थाच्या गप्पा संवाद केलेला. यावरून लक्षात येतं की ते आपल्याला कसे फिरवत बरोबर घेऊन जातात. ते म्हणतात गृहस्थ आश्रमातच अग्निहोत्र न टाकता, म्हणजे उपासना टाकायच्या नाहीत, वर्णाश्रमाप्रमाणे कर्माचं उल्लंघन करायचं नाही असा लागला तर स्वभावता आपण होऊन कर्तृत्वाभिमान व कर्मफल यापासून चित्तवृत्तीचा निरोध झाल्याने योगाचे सुख लाभते. सहज योगाचं सुख लागतं, म्हणजे आपण सहजपणे ज्ञानामध्ये प्रविष्ट होतो. जर कर्मात लक्ष दिलं नाही तर, लक्ष म्हणजे कर्मफळात कसंही फळ मिळवलं ते आपण स्वीकारायचं प्रसाद म्हणून. मग आहे योग सुख स्वभावता आपणची, आपोआप योगाचं सुख मिळतं. या टप्प्यानं आपण जर प्रवास करून गेलो, उपासनादी कर्म टाकायची नाही, विधी निषेधाचे मर्यादाही टाकायचे नाही. विधी ते पाळी, निषेधा ते गाळी, मज देऊनी जाळी, कर्म फळे. सुंदर उभे बघा विचार करायला. विधीचं पाळायचं, निषेधाचं टाळायचं, आणि उरलेली कर्मफळं मज देऊनी जाळी कर्मफळे. देवाला अर्पण केली की जळलीच कर्म. मला कसा लेप लागेल सांगा कर्माचा. देवाला म्हणायचं आज दिवसभर मी कर्म केलं, देवा मी तुझ्या पायाला अर्पण करतो. नाम घेतल्यावर सुद्धा म्हणायचं देवा हे तुला कृष्णाला अर्पण करतो, देवा कृष्णा अर्पण नमस्तू असं म्हणता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे ती कर्मफळं, कारण नामामुळं पुण्य होईल, पुण्यामुळं परत काही वर्षानंतर का असताना जन्म घ्यावा लागेल ना, स्वर्गातून परत पाठीमागे यावं लागेल. कारण पुण्यानं सुद्धा जन्मच आहे, पापानं पण जन्म आहे. मग आता काय करायचं, त्याच्यापेक्षा पुण्य पण नको. मग पुण्य नको म्हणत असेल काय करायला पाहिजे, भगवंताला सगळी कर्म अर्पण टाकायची. चुका झालेल्या आणि बरं झालेलं सगळं अर्पण टाकायचं. आज कुठंतरी देणगी दिली तेही विसरायचं, आणि कुणाला तरी शिवी दिलेली असते चुकून तोंडातून तेही विसरायचे. या दोन गोष्टी जरा जमल्यात ना तो शांत झोपतो बघा. आणि शांत आरामात शांत झोपतो, म्हणजे काही तशीच शांत झोपणारी खूप आहेत हा. कुणाच्या वाटेल त्याच्या घरात गेली तरी बाकड्यावर पडले की घोरायला चालू. ही शांत झोप नव्हे, निष्काळजी माणसं असतात ती.
ह्याबद्दल नाही, ज्यानं पूर्ण विचारपूर्वक ज्याला झोप आहे ना, ती शांत झोप त्याला प्राप्त होते, योगाचं सुख मिळतं असं माऊली म्हणतात. या अध्यायावरल्या आपण 51 नंबरपर्यंतच्या ओव्या या श्लोकावरच्या पहिल्या श्लोकावरच्या संपवलेल्या आहेत. आता उद्याच्या चिंतनामध्ये आपण 6व्या अध्यायातला दुसऱ्या श्लोकावरच्या ओव्या पाहणार आहोत. वेळ पण संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.